आपण बघत आहोत युवजांना यूट्यूब चॅनल। पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, विकासासाठी निर्भयपणे मतदान करा। प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार खान आमिर पाशा यांचे मतदारांना जाहीर आव्हान। विरोधकांकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप। या गैरप्रकरणावर प्रशासनाने कडक नजर ठेवायचे आव्हान। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर चढला असून प्रचारात रणधुमाळीत आता आरोप प्रत्यारोपांची फेरी झडू लागली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार खान आमिर पाशा यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधकांवर सडकावून टीका केली। काही धनदांडगे उमेदवार मतदारांना पैशाचे आमिष दाखवून आणि दबाव टाकून स्वतःच्या बाजूने मतदान वळवण्याचा प्रयत्न करत आहे। अशा शक्तींना मतदारांनी चोख प्रत्युत्तर द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले। आपण केलेल्या विकासापुढे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। प्रभागातील परिस्थितीवर भाष्य करताना खान आमिर पाशा म्हणाले की गेल्या 5 वर्षात आम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत। रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावला आहे। मतदारांना हा विकास प्रत्यक्ष दिसत असल्याने आम्हाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जनतेचे हे प्रेम पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळेच आता पैशाचा आणि दहशतवादीचा वापर करून निवडणूक जिंकायचे केविलवाने प्रयत्न सुरू झाले आहे। प्रभागातील जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या उमेदवाराला साथ द्या असे आवाहन करत मतदारांना भावनिक साथ घालताना खान आमिर पाशा यापुढे म्हणाले की निवडणूक ही केवळ पैशाच्या जोरावर जिंकली जात नसते, तर ती जनतेच्या विश्वासावर जिंकली जाते। मतदारांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी पडू नये। तुमच्या सुखदुःखात अहोरात्र धावून येणाऱ्या आणि विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवारालाच आपले बहुमोल मत देऊन विजय करावे। शहरातील राजकीय वातावरण तापलेले असताना खान आमिर पाशा यांच्या या विधानामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये चर्चेला उधाण आलं आहे। महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे। आपण प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवार आहात। आज गाठीभेटी घेतल्या, काय सांगा? जालना शहर महानगरपालिकेची निवडणुका 15 तारखेला पार पडणार आहे आणि याच्यात मी माझा जे प्रभाग आहे, प्रभाग नंबर 10, त्याच्यात मी लोकांची भेटीगाठी घेतली आणि मला चांगला प्रतिसाद भेटत आहे। आणि माझी सर्व जनतेला हेच कडकडीची विनंती आहे की पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, विकास करणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून द्या। आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जे कष्ट करून आपल्याला राजे महाराजे बादशाह यांच्या तावडीतून एक मतदानाचा हक वाजवण्यासाठी मुक्त केलंय, तर त्यांच्याकडे लक्ष द्या। परत तुम्ही गुलामीकडे जाऊ नका। हे दंडशाही लोक पैसे वाटून तुम्हाला गुलाम करतात, तुम्ही त्यांचे 1000-500 रुपये घेतात, नंतर तुम्हाला ते त्यांच्या घरची पायरी चढू देणार नाही आणि तुम्हाला ते परत गुलामीकडे वळत आहे। तर माझी सगळ्यांना कडकडीची विनंती आहे की त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिला और मतपेटीतून राजा निवडायची संधी दिली, तर ते संधीला आपण आपला मत विकून काही वागडू नका, हीच माझी विनंती आहे। आणि चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि मला असं वाटतंय की प्रभाग नंबर 10 मध्ये शरदचंद्र पवारचे दोन्ही तुतार्या भरघोस मतांना विजयी होतील अशी मला अपेक्षा आहे। प्रभाग मध्ये 10 मध्ये काही लोक पैशाचे आमिष दाखवून मतदानावर दबाव टाकत। दुसरा, माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रभाग नंबर 10 मध्ये आमचे विरोधकाची पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांनी आता दुसरा भोंगळा कारभार सुरू केलेला आहे, कारण की त्यांच्याकडून काही विकास झाला नाही। ते झोपेतून उठून निवडणुकी लढत आहे आणि गेल्या 15 वर्षापासून या 10 नंबर प्रभागामध्ये माझे काम, माझा विकास आहे आणि त्या विकासासमोर विरोधक टिकत नाही, म्हणून त्यांनी आपले मतदात्याला काही पैशाचा आमिष दाखवून, काही दमदाटी करून त्यांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न चालू आहे। माझी प्रशासनाला ही कडकडीची विनंती आहे की त्यांनी खास कर जालना शहराच्या 10 नंबर प्रभागामध्ये जे पैसे वाटप चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि कारवाई करावी, ही विनंती।